नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर साधक भक्त मंडळीचं मनपूर्वक स्वागत करतो. वास्तविक इथे येण्यापूर्वी तसं काही ठरवलं नसतं की नेमकं कोणत्या विषयावर बोलायचं, पण गोगावले महाराजांनी सांगितलं की आपण हरिपाठाबद्दल थोडस बोलू. असा थोडासा अल्प वेळ आहे आपल्याकडे, पण आपण प्रयत्न करू कमीत कमी हरिपाठाची एक ओळ तरी आपल्याला समजून घेता येईल. माऊली हरिपाठाची सुरुवात करतात, देवाची या द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्ती चारी सांगली होता. हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. खरंच असं संभव आहे का की एक क्षणभर देवाच्या दारी उभारले आणि चारी मुक्ती आपल्याला आपण प्राप्त केले. मुळामध्ये देवाच्या द्वारी एक क्षणभर उभं राहणं म्हणजे काय आहे, आणि ते उभं राहण्याची अशी काय स्थिती आहे की त्या उभ्या राहण्यामध्ये तुम्ही ते मुक्ती साधू शकता. ज्या मुक्ती साधण्यासाठी साधक जन्मोजन्म साधना करत असतात, तर केवळ एक क्षणभर देवाच्या द्वारी उभे राहून ती मुक्ती आपल्याला साधता येईल का. आणि खरंच असं होऊ शकतं, पण मुळामध्ये देव ही संकल्पना आधी तुमच्या डोळ्यात स्पष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाची आपला देव वेगळा आहे. तुम्ही मुसलमान असाल तर तुमच्या देवते संदर्भात तुमची संकल्पना वेगळी असेल, हिंदू असाल तर तुमची वेगळी असेल. तर प्रत्येक समाजाची देवासंदर्भात असलेली संकल्पना वेगळी असते. तशी प्रत्येक व्यक्तीची सुद्धा देवाच्या संदर्भात असलेली संकल्पना ही वेगळी असते. पण खरा देव आपण कसा ओळखावा, आणि देवाची दारी म्हणजे आपल्याला असं वाटेल की विठ्ठलाच्या किंवा देवी देवताच्या मंदिराच्या द्वारी आपण क्षणभर उभा राहिलो तर ती मुक्ती साधू शकते. पण त्या एका क्षणात ती मुक्ती साधण्यासाठी मुळात देव कोण कुठला त्याची संकल्पना आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. सर्वात पहिलं महत्वाचं सूत्र हे आहे की देव हा प्रत्येकाच्या अंतरंगी आहे. मग ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी, त्याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या अंतरंगातल्या जे आत्माराम आहेत त्या स्वतःच्या ठिकाणी जर क्षणभर तुम्ही थांबू शकला, उभे राहू शकला, तर ती मुक्ती तुम्हाला साधू शकते. पण आपण स्वतःच्या सोबत क्षणभर थांबतच नाहीये. आपण प्रत्येक जण पळत आहोत कुठे ना कुठे. आता इथे आपण बसलेलो आहोत, कोणी विचार करत असेल आपल्याला मुलांची परीक्षा आहे, डब्बा तयार करायचा आहे, पाहुणे येणार आहेत त्यांची सोय करायची, कोण कुठे कोण कुठे, म्हणजे इथे आपण या क्षणाला इथे उपस्थितच नाहो. मग जर आपण आपल्या एका क्षणात आपली पूर्ण समग्रतेने उपस्थिती आपली असेल, जिथे कुठली विचार नसतील, कुठली प्रार्थना नसेल, कुठली इच्छा आकांक्षा नसतील, इव्हन मुक्तीची सुद्धा आकांक्षा नसेल, त्या अशा भावस्थितीत ज्याला तुम्ही क्षणभर डोळे झाकून उभे राहिला तर तिथे मुक्ती घटित होऊ शकते. एक क्षण पुरेसा आहे. त्यासाठी इतके 12-12 वर्ष जन्मोजन्म तप करण्याची गरज नाहीये. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने त्याने मुक्ती साधेला. आता हे 4 मुक्ती कोणत्या आहेत, ज्याला माऊली म्हणतात समलोकता, समीपता, समस्वरूपा आणि चौथं सायुज्यता. मग ह्या 4 मुक्ती काय सांगतात, म्हणजे ज्या 4 मुक्तीबद्दल माऊली बोलतात आहे
तर आपण सविस्तर नको जायला, संक्षिप्त मध्ये समजून घेऊ. त्याला समलोकता म्हणजे अशा देवी देवताची तुम्ही प्रार्थना करत आहात की त्याच्या मृत्यू लोकात गेल्यानंतर त्याच्या लोकामध्ये तुम्हाला वास मिळतो. म्हणजे तो समजा तुम्ही शंकराची आराधना करत असाल तर शंकराचं स्थान जर कैलास असेल तर मृत्यू लोकानंतर कैलास स्थानी तुम्हाला स्थान मिळतं. समीपता म्हणजे तुम्ही ज्या देवताची पूजा आराधना करता त्याच्या समीप जाण्याचा तुम्हाला संधी मिळते, त्याच्या समीप, त्याच्या निकट राहण्याची. आणि संस्वर्ता म्हणजे साधक किंवा भक्त त्या परमात्म्याचं किंवा त्या देवी देवताचं स्वरूप आपल्यामध्ये पाहतो त्या समोर. पण हे तिन्ही जे मुक्ती आहेत या नाशवंत मानल्या गेल्यात. म्हणजे कालांतराने तुम्हाला त्यातला रस निघून जातो, ती स्थायी नाही आहेत. आणि शेवटची जी मुक्ती आहे ज्याला सायुज्यता म्हणतात ती स्थायी मुक्ती आहे. म्हणजे ती नाशवंत नाहीये, ती स्थिर आहे, ती कायमची आहे, ती असीम आहे, अनंत आहे. तर माऊली म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने चारी मुक्ती साथ यायला. मग असा क्षण आपल्या जीवनात खरंच घटित होतो का की आपण देवाच्या दारी उभे आहोत? म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या समोर उभे आहोत, आपल्या स्वतःच्या निकट आहोत, आपल्या स्वतः बरोबर आहोत आणि आपण शांत आहोत. कुठले विचार नाहीये, कुठला प्रार्थना नाहीये, मला हे मिळू दे. आपण देवाकडे जातो काहीतरी काय मागण्यासाठी, एक तर काहीतरी काही तक्रार घेऊन जातो किंवा काहीतरी काही मागत असतो. मग आपण कधी त्या देवाच्या द्वारी धन्यवाद देण्यासाठी गेलो आहेत का की मला जे मिळालंय त्याची मूल्य इतकं असीम आहे त्याच्या शब्दात तुलना करू शकत नाही आपण. आपलं शरीर, आपलं जीवन, ज्या डोळ्याने आपण हे सगळं सृष्टी सौंदर्य निहाळतोय, त्याचा आनंद घेतोय, ध्यान, श्वास, प्राण आपण त्याच्याने श्वास घेतोय, त्या एक एक श्वासाची किंमत आहे. पण आपण ज्या ज्या वेळेला त्या देवाच्या द्वारी जातो त्यावेळेला काहीतरी काही आपली एक प्रार्थना घेऊनच जातो. आणि जरी काही प्रार्थना नसेल तर मला मुक्ती मिळू दे, मोक्ष मिळू दे, हे सुद्धा एक प्रार्थनाच झाली. भले ती विधायक असेल, सकारात्मक असेल, शुभ असेल, पण काहीतरी काही एक मान, एक धागा तिथे असतोच आपला. पण कधी आपण अशा स्थितीत तिथे गेलो की आपल्याला काहीच नाही आपल्याकडे मागण्यासाठी, आपल्याला फक्त अनुग्रह भाव आहे की कोणत्या आणि कशा शब्दात मी परमात्म्याला धन्यवाद देऊ. खरा भक्त हा ज्यावेळेला त्या द्वारात जातो ना त्याच्या डोळ्यातनं घरघरा अश्रू वाहतात. कारण त्याची प्रार्थना हीच त्याचा अश्रू आहे. म्हणजे अश्रू हीच त्याची प्रार्थना बनते. त्याच्याकडे काही मागण्यासाठी नसतं. तो विचार करतो मी कोणत्या शब्दात तुला धन्यवाद देऊ माझ्या जीवनासाठी, मला जे मिळालंय त्यासाठी. आणि तो मौन होतो. मौन होतो म्हणजे तिथे विचाररहित होतो तो, त्याच्याकडे शब्द नसतात. पण त्याचे जे भाव असतात ते डोळ्यातनं प्रकट होतात. त्याचे प्रार्थना, ते अश्रू शब्द म्हणून परमात्म्याच्या चरणावर त्याचा अर्ज वाहतो तो. आणि कधी कधी अशी घटना घटित होते की त्या एका क्षणात काहीतरी चमत्कार घटित होतो आणि त्या ईश्वर प्राप्तीसाठी तो धडपड असतो, तळमळत असतो त्याच्या दर्शनासाठी. तो क्षण घटित होतो त्या क्षणाला. तुम्ही वाल्मिकीचं नाव ऐकलं असेल. त्याला तो मरा मरा म्हणत होता तरी तो उपलब्ध झाला. मग असं काय घडलं असेल बरं त्याच्या जीवनामध्ये? किंवा त्या एकतर मुळामध्ये तो अपराधी वृत्तीचा होता, पापी होता. त्याने जे अतीत मध्ये जे काही केलं होतं ते काही पुण्यकर्म नव्हतं. पण नारदाने ज्यावेळेला त्याला विचारलं की तुझ्या पापात तुझे परिवार पण सामील आहेत का, ते भागीदार आहेत का,
आणि नारदाने त्याला थोडस दिवसलं, आधी खात्री करून घे म्हणून. आणि ज्याला त्यांनी एक एक करून सगळ्यांना विचारलं तर कोणच त्या पापात सहभागी नाही. त्या पापातनं मिळाल्या उत्पन्नामध्ये सगळेजण सहभागी होतात आहे, पण त्या पापाचा वाटा कोणालाच घ्यायचा नाही. मग ज्या वेळेला तो पुन्हा नारदाकडे गेला, नारद मुनीने त्यांना सांगितलं की तुला मी एक मंत्र देतो, तो जर तर तू या सगळ्या पापातून मुक्त होशील. हे तर खास करून जी व्यक्ती संकल्पवान असते, त्यांनी आधी जे काही केलं त्या दुष्ट प्रवृत्तीमध्ये, तर ती दुष्टता सुद्धा त्याच्या आतमध्ये ती संकल्पशक्ती होती, ते जे काही तो करत होता कर्म, ते डायव्हर्ट झालं. आता त्याची दिशा बदलली. त्याला माहित नव्हतं राम शब्दामध्ये अशी काय केली आहे आणि असं मला काय मिळणार आहे. पण त्या नारद मुनीवर भरोसा ठेवून त्यांनी राम राम असं उच्चारण सुरू केलं. आणि असं बोलता बोलता तो कधी रामचं मला 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 म्हणू लागला, त्यालाही कळलं नाही. बाहेर जे ऐकत होते कदाचित त्यांच्या कानावर ते मला मला पडलं असेल, ते त्याच्या आसपास जात होते. पण त्याची भावस्थिती अशी होती, त्याला कल्पना नाही की तो मला मला म्हणतोय, तो राम राम या भावनेनेच म्हणतोय. भले ते शब्द मला मला असे बाहेर येतात, पण ती एकरूपता साधता साधता हळूहळू त्याचे सगळे विचार तिरोहित झाले आणि त्या मला मनावर अटकून राहिले. आणि एक क्षण असा आला की ते मला पण, म्हणजे त्याला अजता स्थिती म्हणतो आपण. कुठलाही शब्द घ्या, मग तो राम असेल मला असेल, ते कुठलाही शब्द तुम्हाला त्या पैलतीने घेऊन जाऊ शकतो. पण इतक्या समग्रतेने त्या भावपूर्ण स्थितीत ज्याला तुम्ही ते उच्चारता, त्याच्यावर ते निर्भर आहे. तुम्ही काय करता त्यापेक्षा कोणत्या भावनेने करता, किती समग्रतेने करता, त्याचं मूल्य आहे. मग तो करत असताना अशी स्थिती आली की तो एकरूप झाला त्या ह्याच्यामध्ये, आणि ते मला पण त्याच्या विलीन झालं आणि त्या आजपा स्थितीत तो पोहोचला. आणि क्षणभर असं काहीतरी घटित झालं. आणि जसं माऊली म्हणतात, देवाने चिया दारी उभाषण बरी त्यांनी मुक्ती प्यारे साथेला, तर ती घटना त्यावेळेला घडली. आणि एकतर तुमच्या आतल्या राम, तुमच्या आतला परमात्मा, तुमच्या आतला जो देव आहे, त्याच्याद्वारे माऊली संकेत करतात आहे. तुमच्या आतला जो देव आहे त्याच्याद्वारे तुम्ही क्षणभर थांबा. तुम्ही पळताय, तुम्ही धावताय, तुम्ही स्थिर व्हा, एका ठिकाणी थांबा. ते मनाच्या बाबतीत बोलतात आहे. क्षणभर फक्त एक क्षण तुम्ही थांबू शकलात तर साऱ्या मुक्ती इथं घटित होऊ शकतात. नाहीतर मग अशी व्यक्ती शोधा ज्यांनी त्या देवत्वाला जाणलंय आणि त्या व्यक्तीच्या समीप राहावा. जसं आता आपण सीताराम महाराजांच्या पुस्तकाच्या निमित्त एकत्र झालो, तर प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिथेच संकेत केले. वेगळे संकेत असे नाही आहेत. त्याच दिशेला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या विधीने एकच संदेश ते देत आले सगळ्यांना. तर मी ऐकलेली एक मला घटना आठवते आता. गौतम बुद्ध एका गावात थांबले होते आणि त्यांना एका जंगलातनं पुढच्या गावात जायचं होतं. तर जाताना तिथल्या जंगलामध्ये उंगलीमाल नावाचा एक व्यक्ती त्या जंगलात थांबलेला होता. आणि त्याचे संकल्प होता की त्यांनी 1000 बोटांचे माळा करून त्याला गळ्यात घालायचे होते. त्यामुळे त्याला उंगलीमाल नाव पडलं होतं. आणि गावातले लोक तर घाबरतच होते. राजाचे सैन्य सुद्धा तिथं जायला घाबरत होते. आणि तो त्याची स्वतःची आई सुद्धा त्याची साहस नव्हतं त्याच्या समोर जायची, कारण तो इतका क्रूर होता की तो जो जाईल त्या जंगलामध्ये त्याला तो कापून काढायचा, त्याचे बोट कापायचा आणि ते
माळेत गुंतून तो त्याच्या गळ्यात घालायचा. असं करत करत त्याचा हजारचा संकल्प होता. आता एकच बोट राहिलं होतं आणि एक बोट राहिलं होतं, तर तो प्रतीक्षा करत होता आता जो कोणी येईल त्याचं हे केलं तर माझा संकल्प पूर्ण होईल. त्यामुळे लोक अजून घाबरले होते की आता तर तो अजून जास्त क्रूर झालेला असेल. तर सगळेजण बुद्ध म्हटलं की आपण या मधल्या रस्त्याने जाऊ जंगलातनं. तर सगळे म्हणले की अरे तिथनं नको, तिथं उंगलीमाल आहे आणि त्याच्या समोर गेलं की आपलं काय खरं नाही. आणि तो काय साधू संन्यासी हे काय बघणारा नाही, जो समोर येईल त्याला तो मारणार आहे. मग अशा स्थितीमध्ये त्याला गौतम बुद्धांना हे सांगितलं गेलं सगळ्या आसपासच्या लोकांनी आणि तिथल्या इव्हन तिथल्या राजांनी सुद्धा की हे धाडस करू नका, तुम्हाला वेळ लागले तरी चालेल पण तुम्ही गावातला रस्ता घ्या, जंगलातनं नका जाऊ. बुद्ध म्हटले मला सांगून तुम्ही चूक केली. जर सांगितलं नसतं तर कदाचित मी दुसरा रस्ता पकडला असता. पण तुम्ही सांगितलं की एक व्यक्ती आहे, त्याचा संकल्प अधुरा राहिलाय आणि तो वाट बघतोय, तर कदाचित मला मारल्याने त्याचा संकल्प जर पुरा होत असेल तर मग काय हरकत आहे जायला. आणि या शरीरात येऊन जे प्राप्त करायचं ते मला मिळालंय. कदाचित त्याला काय मिळायचं असेल त्यासाठी तो थांबला असेल, तर माझं जर शरीर देह त्याच्या कामी येत असेल तर काय हरकत आहे. आणि सगळेजण समजू लागले. बुद्धांचे भिक्षू पण त्याला म्हणायला लागले हे वेडापणा करू नका, तिथे जाऊन आपलं जीवन म्हणजे संकटात टाकणं झालंय आणि तुम्ही नको असला तरी आम्हाला तुम्ही हवयात. त्यामुळं कृपा करून प्रार्थना आमची स्वीकार करा, या जंगलातनं नका जाऊ. पण बुद्ध म्हटले नाही, आता इथनच जायचं. आणि बुद्धांनी चालायला सुरुवात पण केली. मग त्या भिक्षूंना नाईलाज झाला त्यांच्या मागे चालण्यामध्ये. पण जे भिक्षू समोर चालत होते हळूहळू थोडं थोडं बुद्धांच्या आणि त्यांच्यामध्ये अंतर वाढत गेलं, कारण कोणाचं साहस होईना तसं पुढं जाण्याचं. आणि उंगलीमाल एका झाडावर बसला होता. त्यांनी लांबून बघितलं बुद्धांना येताना आणि त्यांनी जसं बघितलं तसं तो तर त्याच्याकडे फारसा होता, त्याच्यानेच कापायचं लोकांना. त्यांनी पहिल्यांदा बुद्धांना लांबून येताना बघितलं आणि जोराने आवाज दिला, थांब, तुला बहुतेक या गावातलं दिसत नाहीये, कोणतरी भिक्षू वाटतंय, पुढे येऊ नकोस, कारण मी माझा बोट राहिलेलं आहे माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी, आणि जर तू पुढे आलास तर मी तुझे गर्दन कापायला मागे पुढे बघणार नाही. आणि बुद्ध थांबलेच नाही त्याच्या धमकीला, ते चालतच राहिले. तर त्यांनी म्हटलं, अरे मूर्ख आहे का तू, का तुझा जीव संकटात घालतोय. मी आतापर्यंत कोणाला असा सूचना दिलेली नाही, कोणाला माफ पण केलं नाही, मी डायरेक्ट ऍक्शन घेतो. पण असं काय झालं की यावेळेला त्याला असं वाटलं की या व्यक्तीला माफ करावं, ह्याला सोडावं पुढे म्हणून. पण बुद्ध तरी थांबले नाही, ते पुढे येत होते. तर तो उंगलीमाल झाडावर मग खाली आला आणि बुद्ध समोर आले. तर इतर वेळेला त्यांनी डायरेक्ट गर्दन कापली असती, त्यांनी त्याचं काम पूर्ण केलं असतं. पण बुद्धांना समोर बघून ऑटोमॅटिकली त्याच्यामधले परिवर्तनची प्रक्रिया सुरू झाली, कारण त्याच्या झोन मध्ये आला, तो बुद्धांच्या झोन मध्ये आला. आणि तो बुद्धांना म्हणतोय की अरे तुला सांगतोय मी, चाल, पुढे येऊ नको, पुढे येऊ नको, तरी पुढे येतोय, थांब म्हणतोय, तो ऐकायला येत नाही का तुला. तर बुद्ध म्हटलं मी कितीतरी वर्षापूर्वीच थांबलोय, तूच चालतोय म्हटलंय. तर तो अंगलीवर हसला जोराने, म्हटलं अरे मूर्ख आहे का, मी तर थांबलेलं इथं, तू चालत येते पुढे पुढे माझ्या पुढे, कशाला मृत्यूला दावत येते. तर बुद्ध म्हटलंय बाबू, मी थांबलेलोच आहे, तू चालतोय. मग त्याला मला थोडासा राग आला आणि त्यांनी म्हटलं आता जास्त बोलू नको, नाही तर मी गर्दन कापते. तर बुद्ध म्हटलंय तू कापण्याची इच्छा करतोय, गर्दन कापण्याची, मला एक सांग, या शाखा आहे झाडाचं, एक फांदी तरी कापू शकतो का तू. तर उंगली म्हटलं हे काय मूर्खासारखे प्रश्न विचारतो. आणि त्यांनी एक फारसा मारलं त्या झाडावर
ती फांदी गळून पडली, खाली तुटली एका झटक्यात, एवढ्या ताकदीने ते मारले. आणि त्यांनी बुद्धाच्या समोर टाकली. बघ म्हटलं, एक फांदी एवढी जाड मी कापू शकतो, तुम्ही गर्दन दोन, 1 सेकंद पण लागणार नाही. बुद्ध ती फांदी उचलली हातात बुद्धांनी. म्हटलं, मला एक सांग, हे तर लहान मुलगा पण करू शकतो, हे फांदी कापायचं, हे लहान मुलं पण कापू शकतो, त्याला परत जोडू शकतो का तू या झाडाला? तर मुंगी म्हटलं, शक्य आहे का? सांग, झाड एकदा कापल्यावर कसं काय जोडता येतं त्याला? तर म्हटलं, बघ, तुला तर ती जोडण्याची कला शिकायची असेल तर तुला माझ्याकडे यायला लागेल. तो म्हटलं, असं होऊच शकत नाही, एकदा तुटलेलं नाही. म्हटलं, मी तेच काम करतोय, इतके वर्ष झालं, जोडायचं शिकवतोय. जर तुला ते जोडण्याची कला अवगत करायची असेल तर तू ये माझ्या बरोबर. आता इतका प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर हळूहळू मुलीच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या भावनांमध्ये, त्याच्या एकूण प्रवृत्तीमध्ये फरक पडू लागला. इतका हिंसक व्यक्ती, आणि शेवटी तो बुद्धांना शरण गेला. तरी मागचे येणारे जे भिक्षू होते ते थोडे दबकत म्हटले, काय चाललंय, म्हणजे असं होऊ शकतं का? म्हणून एवढा मोठा क्रूर व्यक्ती ज्यांनी इतक्या लोकांना मारले, आणि तो बुद्धांना कसं काय शरण गेला? बुद्धांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या सोबत ते आपल्या सोबत घेऊन गेले त्याला तुमच्या गावात. पण हळूहळू सगळी बातमी सगळं गावावर पसरली, राजापर्यंत गेली की बुद्धांनी अंगुलीला भिक्षू करून घेतलंय, त्याच्या संघात सामील करून घेतलंय. मग हळूहळू सगळेजण चर्चा करू लागले. लोक बुद्धांकडे पण यायला घाबरायला लागले, कारण त्यांच्या संघात तो अंगुलीमाल तिथं आहे उपस्थित होऊन. बरेच दिवस झाले. राजा सुद्धा घाबरत तिथे आला, आणि तो पण प्रार्थना करू लागला, तुम्ही हे काय मूर्खपणा केलाय, ह्या माणसाला ह्याच्यात काही होण्यासारखं नाही, ह्याला तुम्ही का घेतलंय? 1000 लोकांच्या हत्या केल्या, तरी तुम्ही ह्याला संघात घेतलंय. एवढं पापी आणि दुष्ट व्यक्ती, नीच व्यक्ती आहे की आपल्या आईला सुद्धा सोडणार नाही असा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही आपल्या संघात घेतलंय. पण त्यांनी सांगितलं की काही झालं तरी मी हा माझा विषय, मी त्याला अंतर देऊ शकणार नाही. पाप पुण्याची भाषा मला माहित नाही, तो माणूस आहे, चुकला होता, तो शरण आलाय, तर त्याला पुढचा मार्ग दाखवणं माझं काम आहे. आणि अंगुलीमालला त्यांनी एक साधना दिली, त्यांना एक मंत्र दिला तो म्हणण्यासाठी, आणि तो ती साधना अंगुलीमाल करू लागला. पण गावामध्ये जी दहशत होती त्याची, लोक भिक्षा मागायला गेला तर लोक दरवाजा बंद करायचे, आणि नुसतं बंद करायचे इतपत तर नव्हतं, लोक मागून त्याला दगडाने मारायचे सुद्धा, आणि तो ते सहन पण करायचा. त्याच्या मुखात ते बुद्धांनी दिलेला मंत्र तो जाप चालूच होता. आणि एक वेळा ना गावकऱ्यांनी ठरवून हे केलं की हा आपल्यासाठी खतरा आहे, त्यामुळं बुद्ध जरी स्वीकार करत असेल तरी आपण कशाला आपला जीव धोक्यात घालायचा, आपण ह्याला मारूनच टाकूया म्हणून. मग गावकऱ्यांनी एकत्रपणे अटॅक केला त्यांच्यावर मिळून, आणि दगडांनी खूप तो रक्त घायाळ झाला, आणि असं पडला होता रस्त्यावर, आणि सगळं रक्त डोक्यातलं, तोंडातलं सगळं रक्त वाहत होतं. आणि बुद्धांना खबर मिळाली, बुद्ध लगेच आले तिथे, आणि त्यांनी आपल्या डोक्यावर घेतलं, त्याचं पायावर त्याचं डोकं घेतलं, आणि त्यावेळेला सुद्धा तो शांत होता, तो त्यांनी दिलेला मंत्र म्हणत होता, आणि तिथंच त्यांनी प्राण सोडला बुद्धाच्या मांडीवर. त्याला बुद्ध म्हटले की हा समाधीला उपलब्ध होऊन आपली यात्रा यांनी संपवली. तर बाकीच्या भिक्षूंच्या मनात मग संदेह निर्माण केला, आम्ही इतके वर्ष साधना करतोय आणि आम्हाला तर कधी बुद्ध म्हटले नाही की तुम्ही उपलब्धी प्राप्त केली किंवा त्याच्या जवळपास गेलात, आणि हा एवढा हे करून सुद्धा ह्याला येऊन आपल्या संघामध्ये एक
7 दिवस पण झाले नाहीत आणि हा कसं काय, त्याची साधना अजून सुरू पण झाली नाही तरी हा कसं काय मुक्ती ह्याला मिळू शकते. म्हणजे ती मुक्तीची जी घटिका असते ना, ती एका क्षणातच होत असते. पण त्या एका क्षणात त्या देवाच्या द्वारी उभा क्षणाद्वारी ते क्षण, एक क्षण उभा राहण्यासाठी ते मुलीमंडळी जी साधना केली, एवढं सगळं मास सहन करून पण एवढी हिंसक प्रवृत्ती असून सुद्धा त्यांनी बुद्धांचा शब्द पाळला आणि त्या मंत्र जाप म्हणता म्हणता त्यांनी बुद्धांच्या मांडीवर आपला जीव सोडला. तर ती अंतिम घटिका त्याला बदलून गेली, ती अंतिम भावस्थिती त्याला बदलून गेली. मुळामध्ये हे जे घटित होतं बदल, हा बदल घटत होण्यामागे जे मागचा जो प्रवास आहे, तो प्रवास त्यावेळेला तुमची साधना त्या एक क्षणावर स्थिर राहण्यासाठी तुम्हाला घेऊन येते देवाच्या द्वारी. त्यावेळेला जरुरी नाही की तुम्ही देवाच्या द्वारी असाल, तुम्ही घरात असाल, तुम्ही इतर कुठे ठिकाणी असाल, तुम्ही जिथं असाल तिथं ती मुक्ती घटित होऊ शकते. कारण ते तुमचं आतल्या देवतेच्या समोर तुमची ती मुक्ती घटित होते. कारण तुम्ही देवाचे अंश आहात म्हणजे तुम्ही पण देव आहात, देवापासून तुम्ही वेगळे नाही आहात. मग तुमच्या आतमधला जो देव आहे त्या देवाचं आणि तुमच्यामध्ये असं काहीतरी अंतर पडत चाललेलं आहे आणि त्या अंतराला आपण स्वतःच जबाबदार आहोत. ते अंतर मिटवण्याच्या स्थितीने जी साधना असते, त्या सगळ्या साधना ह्या शेवटी त्या एका क्षणात स्थिर होण्याची जी स्थिती आहे, ती भावस्थिती आहे, त्या भावस्थितीत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. जगजीवन दासाबद्दल मी ऐकलेलं आहे. 10-12 वर्षाचा मुलगा होता. आता ते खेळणं बाळगायचं वय त्या मुलाचं, पण त्याला लहानपणापासून अध्यात्मात रस होता. गावामध्ये कोणी पण फकीर आले, कोणी साधू आले, कोणी, तर तो पहिला सगळं काम हे सोडून त्यांना भेटायला जायचा. मग त्यांना प्रार्थना करायचा, मला तुमची सेवा करू दे म्हणून. आणि इतर बाकीचे गुरंढोरं सांभाळायचे, जंगलात शेतात फिरायचं, ह्या बाकी गोष्टी तो करत होता. पण जर सूचना मिळाली त्याला की गावात कधीतरी येते साधू संत फकीर, तर तो सगळं काम सोडून त्या तिथं मंदिरात त्यांच्या तिथे ते जिथं असतील तिथं जाऊन हजर व्हायचा. तर एकदा बुल्लेशा नावाचे एक संत त्या गावात आले आणि ते एका झाडाखाली बसले होते आणि हा जगजीवनदास गेला त्यांच्याकडे आणि म्हटलं की मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तर बुल्लेशा हसले, म्हणते अरे बेटा तो भी बहुत छोटा है, तुम्ही खेलने कूदने की उम्र है, तू जा घर में, आज जब समय आएगा तो हम तेरी सेवा स्वीकार करेंगे. पण तो हट्टच करून बसला, नाही काहीतरी मला सेवा करायची तुम्हाला. तर बुल्लेशा म्हटले की आता हा खूपच मागं लागलेला आहे, तर म्हटले ठीक है हम थोड़े से चाहते हैं कुछ चाहते, तो एक काम कर, थोड़ा सा दूध लेकर हमारे लिए. तो बोला मैं जाके लेके आता हूँ. तो बोलला की मी जाऊन दूध तर घेऊन येतो, पण तुम्ही हातू नका, इथनं जाऊ नका, नाही तर मी दूध आणायला गेलो आणि तुम्ही गेलो तर मला कसं होईल, मला तुमच्या सेवेची संधी द्या. तर बुल्लेशा म्हटले की हम तुझे वचन देते, हम नहीं जाएंगे जब तक तेरा दूध नहीं लेंगे, हम यही बैठेंगे. मग ते झाडाखाली बसले बुल्लेशा, त्यांच्याबरोबर अजून एक त्यांचे संत मित्र होते त्यांचे, ते दोघं जण. हा गेला घरामध्ये. आता घरी आई वडील ओरडतील, काय करतील, काय जाऊ काय देऊ, कसं करू. ते मटक्यामध्ये दूध होतं. मग त्यांनी आई वडिलांना विचारलंच नाही, एक मोठा लोटा घेतला आणि ते मटक्यातलं दूध त्यात भरलं आणि तसं तसं धावपळत तो त्या बुल्लेशा बसले होते त्या झाडाखाली आला. त्यांनी ते दूध दिलं त्याला आणि ते म्हटले की त्यांनी आशीर्वाद दिला त्याला आणि पिलं ते दूध त्यांनी बुल्लेशाने त्यांच्या समोर, त्या जगजीवनदास समोर.
आणि ते झाल्यानंतर ते म्हटलं अरे तू जा घर पे, हम अगले सफर के लिए हमको भी निकलना है. तर जगजीवन म्हटलं की मुझे आशीर्वाद दे दो, कुछ तो कुछ आपका नहीं क्या, मुझे आपका शिष्य बना लो, आपका अनुभव मैं लेना चाहता हूँ, मैं कुछ करना चाहता हूँ. बुल्लेशा म्हटले अरे आता वेळ नाही आहे ती, तू जा आता, मागे लागू नको. मग तो निराश झाला जगजीवनदास. किती प्रयत्न केले, आपण हे केलं तरी ते ऐकत नव्हते. मग आपलं त्याच भावस्थितीत तो घरी गेला आणि त्यांनी ते लोटा ठेवला आणि मटका सरळ उभं म्हटलं आता ह्याच्यात थोडं पाणी टाकावं लागेल, आई वडिलांना कळलं तर आपलं काही खरं नाही. मग ते जेवढं लोटं त्यांनी दूध घेऊन गेलं होतं तेवढं पाणी टाकण्यासाठी म्हणून त्यांनी पाणी भरलं आणि ते मटका उघडलं, तो मटका फुल भरलेला होता दुधाचा. आणि त्याला तो एकदम हैराण झाला की मी लोटाभर दूध दिलं पण मी पाणी टाकायचा विचार करतो, इथं दूधच आपोआप वर आलेलं आहे, म्हणजे कसं झालं असेल म्हणून. आणि तो पळत सुटला, त्या पुल्लेशाच्या दिशेने जात होते आणि धापा टाकत टाकत शेवटी त्यांनी गाठलं पुल्लेशाला. त्याला बोलता पण येत नव्हतं, एवढी धापत. आणि तो म्हटला की मी तुमचे पाय सोडणार नाही. आणि बुल्लेशाह त्याला समजावता अरे वेळ जा तू घरी, तो आता वेळ नाही, ही हा क्षण नाही येतो. तो म्हटला नाही मला माहित नाही, मी तुमचे पाय सोडणार नाही, मला फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवा. आणि जसं ते दुधाचं पडचं भरलं तसं मला भरून टाका. आणि त्या एका क्षणात खूप माग लागला तो, वेळा करू लागला, रडू लागला. मग शेवटी बुल्लेशाहने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो एकच क्षण आणि त्याच्या जीवनात रूपांतर घडलं. हे का होऊ शकलं, कारण इतका लांबचा प्रवास करत तो त्या स्थितीत पोचला होता. म्हणजे त्याची जी भावस्थिती जी होती त्याची निष्पापी भावस्थिती जी होती त्या स्थितीमध्ये तो देवाच्या द्वारे भाषेत बरी, जे माऊली म्हणतात तो एक क्षण हा पुरेसा फक्त, त्यावेळेला त्याची मुक्ती साधू शकतात. आणि त्या एका क्षणामध्ये त्या एका क्षणामध्ये त्या जगजीवनदासाच्या त्याच्या गुरुनी म्हणजे बुल्लेशाने हात ठेवला आणि त्याच्या आतमध्ये ती भावना म्हणजे तो मुक्तीचा क्षण घटित झाला. मग आपल्या जीवनात असं का होत नाही, गुरु कितीक वेळ आपल्या डोक्यावर हात ठेवतात, तर त्या डोक्यावर हात ठेवण्याचं आणि रूपांतरण घटित होण्याची जी एक क्षण असतो तो एक क्षण तुमची प्रगाढ अभिप्सा, त्याला जाणून घेण्याची त्याची ओढ, आणि ती इतकी प्रगाढ पाहिजे म्हणजे नाही का एकदम पाणी 100 डिग्री पण उकळल्यावर मग वाफ होतं, मग ती आपली उकळण्याची क्रियाच होत नाही. आपण 10 डिग्री गरम होतं साधना, परत थंड, परत थोड्या वेळ परत दुसऱ्या ह्याच्यात करतो. हे असं कमी जास्त टेम्परेचर मध्ये आपला प्रवास चालूच असतो. पूर्ण 100 डिग्री मध्ये आपलं बॉइलिंग पॉइंट येतच नाही आपला त्या साधनेच्या ह्याच्यातला. आणि माऊली म्हणतात की ही एक क्षण पुरेसा आहे, देवाच्या स्वाद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती 40 साधेला. असं घडू शकतं, ही कल्पना नाहीये, हे वास्तव आहे. आणि असं एका क्षणात ती घटना घडू शकते, एका क्षणामध्ये ती उपलब्धी होऊ शकते. याच्यासाठी खूप मोठी साधना करण्याची गरज नाहीये, पण तो बॉइलिंग पॉइंट येण्यासाठी म्हणून तो सगळा जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो जर तुमचा निकट असेल तर एका क्षणात ती घटना घडू शकते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा म्हणजे हरीचं नाम स्मरण करा, पण काहीतरी पुण्य मिळवायच्यासाठी म्हणून नाही. म्हणजे पुण्याची गणना कोण करी, तुम्हाला पुण्य मिळवा म्हणून हरी हरी म्हणू नका,
तुम्ही त्या हरी हरी म्हणण्यामध्ये आनंद घ्या. जर तुमचं लक्ष पुण्य असेल तर त्या हरीला काही अर्थ राहत नाही. पुण्याची गणना कोण करी, त्याची गणना करू नका, त्याचं लक्ष ठेवू नका, त्याचं कॅल्क्युलेशन करू नका, त्याचं गणित पांगू नका. तुम्ही माळा घेता, त्याच्यात इतके माळा जप करायचं, इतकं वेळ जप करायचं. तुमचं प्रत्येक म्हणजे त्या माळेमध्ये, त्या माळेच्या संख्येमध्ये, त्या कालामध्ये तुमचं गणित अडकून राहतं आणि मूळ नाम कुठेतरी हरवून जातं. जप किंवा नामस्मरण हा माळ्याच्या आधारे किंवा वेळेच्या आधारे केला गेला तर, किंवा लक्ष ठेवून केला गेला तर त्याला उपलब्धी तुम्हाला काहीच होणार नाही. ज्याला तुम्ही हरी हरी हरी, त्या हरी इतकं जडून जाता, बाकी सगळं विसरून जातं. फक्त हरी 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 राहतं तुमच्याकडे, बाकी काहीच राहत नाही. हरी पाठ म्हणजे तोच आहे. तो तुमच्या हृदयामध्ये हरीचं प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये तो हरी स्थापित झाला पाहिजे, तर तो पाठ खरा पूर्ण होईल. मला तुम्ही पहिली संपूर्ण चर्चा संपवतो, कारण मला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय. आणि महाराजांनी आणि प्रवीण दादांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी त्यांचा आणि सीताराम महाराजांचा अनुभवित आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचाही की एवढ्या वेळ माझं बोलणं ऐकून घेतलं.